पुरावे धागे। लक्ष्मण काही क्षण थांबवते, या घडीची मोठी बातमी। SIT कडून बाळासाहेब कोल्हेंनी युक्तिवाद केलेला आहे। फोनवरील संभाषणाच्या आधारे मकोका लावला। या घडीची महत्त्वाची बातमी येते। संतोष देशमुखांच्या अपहरण आणि संभाषणाची वेळ मिळती जुळती आहे। कराडवरील गुन्ह्याची यादी कोर्टात सादर करण्यात आली। लक्ष्मण, आपण बघितलं एक एक माहिती समोर येते। या सगळ्याचा उल्लेख आता आपण करत होतात की ज्या वेळेला संतोष देशमुख याचं अपहरण होत होतं ती वेळ आणि वाल्मिक कराड, चाटे, घुले यांची संभाषणाची वेळ ही एक आहे असं कोर्टात सांगितलं गेलेलं आहे। काय सांगाल? सुवर्ण, मी आणखी थोडं मागे नेईल। यामध्ये असं दावा केला जातो की जो वाल्मिक कराड यांच्यावरती मोकोका लावण्यात आलेला आहे तो त्यांच्यावर अन्याय करणारा आहे, अशा प्रकारचा दावा त्यांचे कार्यकर्ते करत होते, आंदोलन करत होते। मात्र मोकोका लावण्यामागची कारणं काय आहे, या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग कसा आहे, उगाचच मोकोका लावलेला नाही, हे आता पुरावे जे आहेत ते कोर्टाच्या समोर सादर केले जात आहे। आणि ते सादर करत असताना यामध्ये CDR रिपोर्ट जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे। या CDR रिपोर्टनुसार सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये 9 डिसेंबरला 20 मिनिटांचा संवाद झालेला आहे। हा एक महत्त्वाचा धागादोरा होता आणि याच्याच आधारावरती कलम 103चा जो गुन्हा अर्थात खुनाचा जो गुन्हा आहे त्यामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभागी करून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या प्रकरणामध्ये SITचा असणार आहे। आणखी एक अपडेट जी आहे ती म्हणजे वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांना हत्येच्या दिवशी धमकी दिली होती, अशा प्रकारचा दावा देखील आता कोर्टाच्या समोर करण्यात आलेला आहे। हा दावा नेमका कशाच्या आधारावर करण्यात आलेला आहे ते पुढच्या काही वेळात स्पष्ट होईल। मात्र वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांना हत्येच्या दिवशी धमकी दिलेली होती असं देखील आता हे कोर्टाच्या समोर सादर केलं जात आहे। त्याचे देखील काही पुरावे जे आहे ते आता कोर्टाच्या समोर सादर केले जातात। सुवर्ण, या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हे जे अधिकारी आहे SITचे ते सगळे पुरावे घेऊन कोर्टाच्या समोर आलेले आहे। केवळ SIT किंवा ही जी यंत्रणा आहे ती कुठल्याही दबावापोटी काम करत नाहीये हे त्यांना स्पष्ट या निमित्तानं करून द्यायचं आहे। आणि यामध्ये वाल्मिक कराड कशा पद्धतीनं दोषी सापडतोय याचा देखील शोध घेतला जातोय। उगाचच मोकोका सारखा गुन्हा जो आहे तो वाल्मिक कराडवर लावलेला नाहीये, हे सगळं सिद्ध करत असताना पोलिसांनी SITच्या अधिकाऱ्यांनी अनेक पुरावे गोळा केलेले आहेत, ज्यामध्ये CDR रिपोर्ट असेल, मोबाईल असतील, त्यांच्यामधलं संभाषण असेल, त्यानंतर त्यांच्या मोबाईलचे ट्रॅक ते कुठल्या स्पॉटवर होते त्याचं ते लोकेशन जे आहे ते त्यांनी म्हणजे आता हे मुद्दे कोर्टापुढे मांडल्यानंतर ते महत्त्वाचे ठरतात का बघायचं। महत्त्वाची बातमी, कराडनं हत्येच्या दिवशी देशमुखांना दिलेली धमकी हा सुद्धा विषय समोर मांडण्यात आला। पोलीस कोठडीसाठी SITनं 10 बाबी मांडलेल्या आहेत। पोलीस कोठडी मिळावी वाल्मिक कराडची हत्येच्या प्रकरणामध्ये, त्यामुळे 10 बाबी कोर्टासमोर मांडलेल्या आहेत। मकोकाही उगीच लावण्यात आलेलं नाही हे सुद्धा कोर्टापुढे मांडण्यात आलं। कराडनं हत्येच्या दिवशी देशमुखांना धमकी दिली होती असंही समोर येतंय। आपल्या सगळ्यांना जर आठवत असेल तर पुरवणी जबाबामध्ये धनंजय देशमुख यांनी तसं स्पष्टही केलेलं होतं, त्या वाल्मिक कराडचं नाव त्यात टाकलेलं होतं की वाल्मिक कराड यानेच फोन करून धमकी दिलेली होती संतोष देशमुख यांना। आणि तोच सगळा रेफरन्स इथे कोर्टासमोर सादर केला जातोय। लक्ष्मण, काय सांगाल, हे नवे येणारे जे अपडेट आहेत कोर्टातून हे अपडेट येत आहेत लक्ष्मण, त्याविषयी काय सांगाल? बालाजी आपल्याला जी अपडेट देत आहे। सुवर्ण, तुम्ही जसं सांगितलं की संतोष देशमुख यांच्या भावानं जो पुरवणी जबाब दिलेला आहे त्या पुरवणी जबाबामध्ये जे म्हटलेलं होतं तेच आता कोर्टाच्या समोर सादर केले जात आहे। जसं तुम्ही सांगितलं की संतोष देशमुखचा जो भाऊ आहे त्यांनी जसं सांगितलं पुरवणी जबाबामध्ये की वाल्मिक कराडने स्वतः संतोष देशमुख यांना हत्येच्या दिवशी धमकी दिलेली होती, ते ज्या पुरवणी जबाबात म्हटलं होतं तेच पुरावे जे आहेत ते आता कोर्टाच्या समोर अनिल गुजर जे आहेत ते तपास अधिकारी ते आपल्याला सादर करताना पाहायला मिळतं। वाल्मिक कराडने संतोष हत्येच्या दिवशी धमकी, याच्यातला एक महत्त्वाचा हा दुवा आहे की हे तपासामध्ये उघड झालेला आहे, निष्पन्न झालेला आहे की त्या दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांना हत्येच्या दिवशी धमकी दिलेली होती। आता यामध्ये CDR रिपोर्ट किंवा काही संभाषणाच्या क्लिप ज्या आहे त्या कदाचित SITच्या हातामध्ये असाव्या आणि त्या सगळ्या क्लिपच्या आधारावर SITने हा कोर्टाच्या समोर दावा केला असावा, कारण यानंतर हा सगळा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्ट देखील याचे पुरावे जे आहेत ते SITकडे मागणार आहे। त्यामुळे SITचे अधिकारी ज्या बाबी कोर्टाच्या समोर मांडताय त्याचे सगळे पुरावे घेऊन ते त्या ठिकाणी उभे आहेत। त्यामुळे आता ज्या वेळेला कोर्ट त्यांना या सगळ्या
जे पुरावे मागेल त्यावेळेला हे अधिकारी या सगळ्याचे नेमके काय काय पुरावे देतात, यामध्ये काही ऑडिओ क्लिप समोर येतात का, काही संभाषणाच्या बाबी ज्या आहेत त्या समोर येतात का, हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. सुवर्ण, आणखी एक अपडेट आलेली आहे. या अपहरणकर्तेवेळी वाल्मिक कराड, घुले आणि विष्णू चाटे यांच्यात काय काय संभाषण झालं त्याची देखील माहिती दिली गेलेली आहे. या सगळ्या प्रकरणामधले जे खुनातले आरोपी आहेत ते सराईत गुन्हेगार आहे असं देखील आता हे अधिकारी कोर्टाच्या समोर सांगताय. त्यांचे यापूर्वीचे क्रिमिनल रेकॉर्ड जे आहेत ते देखील कोर्टाच्या समोर मांडले जात आहे. नक्की लक्ष्मण, आपण खूप महत्त्वाच्या गोष्टी समोर सांगताय की कोर्टापुढे नेमकं क्षणोक्षणी काय सुरू आहे ते पण आपल्या प्रेक्षकांना सांगतोय आणि त्याचे खूप महत्त्वाचे धागेदोरे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं न्यूज 18 लोकमत त्याचे अपडेट आपल्याला देत होतं. सगळ्यात आधी तर पुरवणी जबाब धनंजय देशमुखांचा जो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला, ज्यात वाल्मिक कराडचं नाव होतं. वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांना धमकी दिलेली होती असं त्यांनी स्पष्ट नाव लिहिलेलं आहे, त्यामुळे तो एक महत्त्वाचा विषय होता. त्यानंतर आता जसं बघितलं की 9 तारखेला घटनेच्या दिवशी ज्यावेळी अपहरण झालं संतोष देशमुख यांचं, त्याचवेळी चाटे, घुले आणि वाल्मिक कराड यांच्यात 20-25 मिनिटं संभाषण झालेलं होतं. कदाचित त्यातले सुद्धा डिटेल्स आपल्याला मिळू शकले असते जर या वाल्मिक कराडचा फेकून दिलेला नाशिकमधला जो फोन आहे तो ताब्यात मिळाला असता, तर असं आपल्याला म्हणता येईल. कदाचित त्यातली अधिकृत माहिती समोर येईल. लक्ष्मण, पुन्हा एकदा आपल्याकडे येत आहे, काय कळतंय, काय नेमके अपडेट येत आहेत? सुवर्णा, हेच यापूर्वी आपण काही अपडेट महत्त्वाचे दिले होते. त्यानंतर आता एक आणखी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. या वाल्मिक कराडची जर कोठडी SITला हवी असेल तर त्यासाठी वाल्मिक कराडचं क्रिमिनल रेकॉर्ड जे आहे ते आता कोर्टाच्या समोर त्यांना सादर करावं लागणार आहे. जर वाल्मिक कराडला बाहेर सोडलं गेलं, त्याला जर न्यायालयीन कोठडीनंतर जामीन मिळाला तर तो बाहेर आल्यानंतर एक महत्त्वाची बातमी येते लक्ष्मण, काही क्षण थांबवते तुला. पुण्यातील सगळे आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत, त्याचे रेकॉर्ड्स देण्यात आले. कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर हे जे 7-8 आरोपी पकडले गेलेले आहेत, चाटेपासनं ते अगदी कृष्णा आंधळे सोडला तर इतर सगळे, त्या सगळ्यांवर 10-10, 15-15, 20-20 गुन्हे दाखल आहेत आणि वाल्मिक कराडवर सुद्धा 14 गुन्हे दाखल आहेत. तर या सगळ्या गुन्ह्यांसंदर्भातली माहिती ही कोर्टासमोर ठेवण्यात आली. या सगळ्या आरोपींवर आधी खंडणीचेही गुन्हे आहेत हे कोर्टाला सांगण्यात आलं. लक्ष्मण, महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की ह्या ज्या 10-15 बाबी सांगितल्या जात आहेत SIT कडून कोर्टाकडे, त्याचे पुरावेही नक्कीच सादर केले जातील, पण हे मुद्दे रिमांड मिळण्यासाठी ग्राह्य ठरतील का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सुवर्णा, मी हेच आपल्याला सांगत होतो की जर वाल्मिक कराड बाहेर आला तर तो हे पुरावे नष्ट करू शकतो. त्यानंतर जे फिर्यादी आहेत त्यांच्यावरती दबाव निर्माण करू शकतो. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघितली तर ती अत्यंत क्रूर आहे, निष्ठुर आहे आणि त्यामुळे तो जर पुरावे नष्ट करायचे असेल तर कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि त्याचे इतर साथीदार देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे हेच पटवून कोर्टाला दिलं जातं आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला मोकाट सोडू नये, वाल्मिक कराडची तपासणी करावा, त्याला मोकाट सोडलं जाऊ नये, या आशयाचे पुरावे जे आहेत ते न्यायालयाच्या समोर सादर केले जात आहे आणि हेच पुरावे या सगळ्यामध्ये वाल्मिक कराडला कोठडी देण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. हे पुरावे आणि याचा आधार जर बघितला तर वाल्मिक कराडचं जे क्रिमिनल रेकॉर्ड आहे, यापूर्वी त्याच्यावर दाखल